नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंग्रजी विषयातील एक महत्त्वपूर्ण घटक अभ्यासणार आहोत. मी श्री वझे MP त्र्यंबकराव काळे विद्यालय मलवडी मधून आपल्यासमोर एक महत्त्वपूर्ण टॉपिक घेऊन येत आहे, ज्याचे नाव आहे, पहा आपल्याला इथं दिसत असेल, एक महत्त्वपूर्ण युनिट आहे. पहिलंच युनिट आहे आपलं, ज्याचं नाव आहे लेटर्स ऑफ द अल्फाबेट. आणि यामधील जे सब युनिट आहे, ज्याचा आपल्याला आज अध्यापन करायचं आहे, त्याचं नाव आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन लेटर्स ऑफ द अल्फाबेट. आपल्याला काही अल्फाबेट्स दिलेले आहेत, ते स्क्रॅम्बल्ड करून दिलेले आहेत. काही प्रश्न असे आहेत की त्यामध्ये जे शब्द आहेत ते स्क्रॅम्बल्ड केलेत. म्हणजे काय केलंय की त्यांचा क्रम चेंज केलेला आहे. मग ते अनस्क्रॅम्बल करून आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यापासून एक मिनिंगफुल वर्ड बनवायचा आहे. म्हणजे असे काही प्रश्न आहेत की ज्यामध्ये आपल्याला अनस्क्रॅम्बल करायचं आहे. परंतु काही प्रश्न असे आहेत की ज्यामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारे काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत आणि त्या इन्स्ट्रक्शन्स आपण फॉलो करून त्या पद्धतीने योग्य उत्तर शोधायचं आहे. आपल्याला 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे. आपल्या माहितीसाठी की या टॉपिक वरती आपल्याला फक्त या टॉपिकला फक्त 4% किंवा 4% याला वेटेज आहे. म्हणजे फक्त एक प्रश्न येण्याची शक्यता आहे. म्हणजे विविध प्रकारचे हे प्रश्न असणार आहेत, पण त्यापैकी फक्त एक प्रश्न आपल्याला अंतिम प्रश्नपत्रिकेमध्ये येणार आहे. तर लगेच पाहूया आपण की यामध्ये कोणते प्रश्न दिलेले आहेत. फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन लेटर्स ऑफ द अल्फाबेट. म्हणजे जे ABCD आहे आपली, त्यामधील काही अक्षरे दिलेली आहेत. लेटर्स म्हणजे काय, ते अक्षरे, आणि त्यांच्या सहाय्याने आपल्याला काय करायचंय, वर्ड फॉर्मेशन करायचं आहे. म्हणजे वर्ड तयार करायचे आहेत. तर लगेच पाहूया आपण प्रश्न क्रमांक पहिला. आता हे माझं नाव आहे टीचर मिस्टर वझे MP. हे आमच्या शाळेचं नाव आहे त्र्यंबकराव काळे विद्यालय मलवडी. आजची तारीख आहे 14 जुलै 2025. So question number 1 is given here, and I'm just going to read it out for you. Question number 1 is rearrange the given letters in correct order and select the name of the birds. आता birds हा इथं का दिलेला आहे, तर इथं अनेक आपल्याला प्रश्न आहेत, म्हणून आपल्याला अनेक बर्डची नाव आपल्याला सिलेक्ट करायची आहेत. तर सर्वात प्रथम पाहूया आपण क्वेश्चन नंबर 1. पहा, प्रश्न अतिशय सोपा आहे. इथं पहा की एक करेक्ट स्पेलिंग जे होतं किंवा ओरिजिनल जे स्पेलिंग आहे ते स्क्रॅम्बल्ड केलेलं आहे. इथं ते स्क्रॅम्बल केलेलं स्पेलिंग आहे ते आपल्याला अनस्क्रॅम्बल करायचं आहे आणि त्यापासून तयार होणारे पक्षाचे नाव आपल्याला शोधायचे आहे. मला वाटते बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर कळालेलं असावं, कारण ज्या विद्यार्थ्यांना पक्षांची नावे इंग्रजीमधून पाठ आहेत, त्यांचे बरोबर करेक्ट स्पेलिंग पाठ आहेत, त्यांना हा प्रश्न अजिबात अवघड वाटणार नाही. कारण आपल्याला समोरच दिसत आहेत की पहिला प्रश्न आहे आपला TAPROR. आता TAPROR या स्क्रॅम्बल केलेल्या शब्दापासून आपल्याला कोणता योग्य मिनिंगफुल वर्ड मिळतोय, जो एका पक्षाचं नाव आहे. तर पहा, यामध्ये आपलं 4 ऑप्शन आहेत. यापासून योग्य तो कोणता शब्द तयार होत आहे, तर बघा हे तयार होतंय का, पोर्याट तर नाही होत, टोरपा नाही होत, टॅप्रॉप नाही होत. मग उरला ऑप्शन क्रमांक 2, जो आहे पॅरट. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पॅरट. पॅरट म्हणजे पोपट. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, असे अतिशय सोपे सोपे प्रश्न देखील आपल्याला येत असतात. आपल्याला या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहित पाहिजे. या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे, तर आपल्याला 30% प्रश्न अतिशय सोपे येतात, 40% प्रश्न आपल्याला मध्यम येतात आणि 30% उरलेले प्रश्न हे आपल्याला अतिशय अवघड किंवा कठीण स्वरूपाचे येतात. आणि त्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी आपल्याकडे जी शब्द संपत्ती आहे ती आपली विपुल पाहिजे. म्हणजे आपली जी व्होकॅब्युलरी आहे ती जर आपल्याला एनरिच करायची असेल, तर आपण डेली काही शब्द पाठ केले पाहिजेत. त्यांचे मराठी अर्थ आपल्याला माहित पाहिजेत. पक्ष्यांची नावे असतील, पालेभाज्या, फळभाज्या, फळांची नावे किंवा इतर क्रियापदे आहेत, विशेषणे आहेत. तर यांचा अभ्यास केल्याशिवाय किंवा ते शब्द आपल्याला पाठ असल्याशिवाय आपल्याला उत्तर शोधता येणार नाही.
नाहीतर कसं होतंय, मला काही अनुभव आहेत, तर ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शब्द येत नाहीत, त्यांना कशाचाही अर्थ लागत नाही, कोणताही स्पेलिंग पार्ट नाही, ते विद्यार्थी काय करतात, तर शेवटी परीक्षेत त्यांना काही कोणतंच उत्तर नाही मिळालं, तर एकच काम करतात ते म्हणजे रांगोळी काढणे. मग तुम्ही म्हणाल की रांगोळी काढणे काय आहे? तर रांगोळी काढणे म्हणजे फक्त ऑप्शन नंबर 1, 2, 3, 4, परत 4, 3, 2, 1, परत 1, 2, 3, 4 या क्रमाने ते गोल रंगवतात. याला म्हणायचं रांगोळी काढणे. तर अशा प्रकारचा अनुभव मला पण आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशी आपली अवस्था होऊ नये यासाठी आपण वर्षभर खूप मेहनत घेणं आवश्यक आहे. इंग्रजी असा विषय आहे की तो अतिशय सोपा आहे. फक्त आपण काय केलं पाहिजे की कॉन्सन्ट्रेशन आपलं बरोबर झालं पाहिजे आणि आपलं जर माइंड कॉन्सन्ट्रेट केलं शिक्षकांच्या अध्यापनावरती आणि आपण जर आपली ती इच्छा असेल, आपली तशी इच्छाशक्ती किंवा जिद्द पाहिजे की आपण काहीतरी नवीन शिकायचंय आपल्याला. अन्यथा हा विषय समजणं फार अवघड होईल. तर लगेच पाहूया आपण प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 इथंच दिलेला आहे पहा. आता बघा. COPECKA. लक्षात घ्या, खाली 4 ऑप्शन आहेत. ज्या विद्यार्थ्यांची पक्ष्यांची नावे पाठ आहेत, त्यांना करेक्ट स्पेलिंग पाठ आहेत, त्या विद्यार्थ्यांना लगेच उत्तर मिळालेलं असणार आहे. कारण यामध्ये एका पक्षाचं नाव लपलेलं आहे किंवा तुम्ही जर ते अनस्क्रॅम्बल केलं तर तुम्हाला त्या पक्षाचं नाव मिळणार आहे. तर हे पहा, COPECKA यापासून पक्षाचं कोणतं नाव तयार होतंय? तर आपण विचार केला तर आपल्याला हे ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 2 यांचा विचार केला तर यापासून कोणताही असा पक्षी तयार होताना दिसत नाही. परंतु आपण जर पाहिलं तर पहिला ऑप्शन आहे पिकॉक आणि पिकॉक म्हणजे मोर आणि पिकॉकचं ओरिजिनल स्पेलिंग हेच आहे. म्हणून आपल्याला इथं काय सिलेक्ट करावं लागेल? तर आपल्याला सिलेक्ट करावे लागेल ऑप्शन नंबर 1 जे आहे पिकॉक. म्हणजे आपल्याला ते सुद्धा माहित पाहिजे, आपल्याला ते जमलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला स्पेलिंग पाठ असणं आवश्यक आहे आणि स्पेलिंग जर पाठ नसेल तर याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही किंवा होणार नाही. त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. मुख्य प्रश्नातील तिसरा प्रश्न आहे. पहा, इथं स्पेलिंग दिलेली आहे आणि प्रश्न आहे, उपप्रश्न आहे COWR. लक्षात घ्या, ह्या 4 अक्षरांपासून असा कोणता शब्द बनतोय जे एका पक्षाचे नाव आहे? तर आपल्याला 4 ऑप्शन खाली दिलेले आहेत. तर आपण थोडासा विचार केला आणि ज्या विद्यार्थ्यांचे स्पेलिंग पाठ आहेत फक्त त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर कळणार आहे. अन्यथा बाकीचे विद्यार्थी फक्त बघत राहतील. विचार करा बर, या 4 पैकी कोणतं एका पक्षाचं नाव आहे? योग्य स्पेलिंग आपल्याला पाहिजे आहे. तर इथं आपल्याला CROW म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 क्रो म्हणजे कावळा. तर हे एका पक्षाचे नाव आपल्याला दिसत आहे. म्हणून ऑप्शन असणार आहे उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन नंबर 4 ते आहे क्रो म्हणजे कावळा. याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे, आपल्याला उपप्रश्न देण्यात आलेला आहे डी आणि स्पेलिंग आहे पहा AWSROPR. आता यापासून पक्षाचं कोणतं नाव किंवा कोणत्या पक्षाचं नाव तयार होतंय हे आपल्याला पाहायचे. ऑप्शन्स अवेलेबल आहेत. 4 ऑप्शन्स आर गिवन हिअर. You will have to choose the correct option and which one is going to be the correct option. You will have to just choose the correct option and tell me. पहा आता, you have to just give some stress to your mind. You have to just think about these 4 options properly. One is correct spelling of a bird or its name. एका पक्षाचं नाव आहे किंवा त्याचं एक स्पेलिंग आहे, ते करेक्टली तर स्पेल्ड केलेलं आहे, पण बाकीचे आहेत ते मिसस्पेल्ड आहेत किंवा त्यापासून कोणताही असा मिनिंगफुल वर्ड तयार होताना दिसत नाही. सापडलं का उत्तर? अतिशय योग्य. तर इथं आहे ऑप्शन क्रमांक 3 स्पॅरो.
स्पॅरो मीन्स चिमणी. लक्षात घ्या, अशा प्रकारे हे आपण चौथ्या उपप्रश्नाचे देखील उत्तर शोधलेले आहे की स्पॅरो म्हणजे चिमणी. याच्यानंतर पाहूया आता वेगळा प्रश्न आहे थोडासा. पाचवा प्रश्न त्याच प्रकारचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला वेगळा प्रश्न पाहायला मिळणार आहे. पहा, NEH. This is question number sub question number 5, and only 3 letters are given here. First is N, next is E, and third one is H. Now, with the help of these 3 letters, you will have to make a meaningful word that's a name of a bird. So, you have to just think about it. 4 options are given here, and you will have to just unscramble this word and make a meaningful word that would be a name of a bird. The options are here. You will have to choose the correct option from these given 4 options. आता 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत, त्यापैकी करेक्ट ऑप्शन कोणता आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्पेलिंग पार्ट आहेत त्यांना ते काही अवघड जाणार नाही. तर लक्षात घ्या, यापैकी आपल्याला अतिशय सोपा प्रश्न दिलेला आहे. दिस इज अन इझी एक्झाम्पल. It is not difficult for you to find out the correct option. So one word is hidden in these 4 options, and you will have to correctly pick the correct option. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला चौथा जो पर्याय आहे इथं पहा, तो आपल्याला दिसून येतोय की HEN, हेन. हेन म्हणजे कोंबडी. तर तो चौथा पर्याय असणार आहे आपलं उत्तर, म्हणजे योग्य पर्याय असणार आहे ऑप्शन नंबर 4, and it's HEN, हेन. याच्यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 2. आता पहा, प्रश्नाचं आपल्याला वाचन केल्यानंतर त्याचा अर्थ कळणं आवश्यक आहे. इट इज क्वेश्चन नंबर 2. अरेंज द लेटर्स प्रॉपरली अँड मेक द मीनिंगफुल वर्ड. आता पहा, काही लेटर्स आपल्याला देण्यात आलेले आहेत, म्हणजे इथं सुद्धा अनस्क्रॅम्बल केलेले आहे, अनस्क्रॅम्बल करायचं आहे आपल्याला. ते स्क्रॅम्बल केलेले शब्द आहेत, आणि त्यापासून आपल्याला एक योग्य मीनिंगफुल अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. एक शब्द आहे तो स्क्रॅम्बल केलेला आहे, तर स्क्रॅम्बल केलेला शब्द अनस्क्रॅम्बल करायचा आहे. म्हणजे स्क्रॅम्बल केलेला म्हणजे फक्त त्याचा क्रम चेंज केलेला आहे. त्या जे लेटर्स आहेत किंवा अल्फाबेट्स आहेत त्याचा क्रम चेंज केलेला आहे, तो अनस्क्रॅम्बल करून आपल्याला योग्य तो अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. पहा, दिस इज स्क्रॅम्बल्ड वर्ड. आता हा स्क्रॅम्बल केलेला तो वर्ड आहे, त्याचं जे लेटर्स आहेत ते त्यांचा क्रम चेंज केलेला आहे. पहा, स्पेलिंग काय आहे, ERLFOW. These are 6 letters given here, and the word has been scrambled. So you will have to unscramble the word and find out the correct and meaningful word from these 4 options given here. आता पहा की ERLFOW यापासून फॉलो हा शब्द तयार होतोय का? इथं एल पहा 2 वेळा आहे, तर इथं एल फक्त एकदा आहे, म्हणून नंबर 1 चा ऑप्शन इथं चुकीचा असणार आहे. तर वी आर नॉट गोइंग टू पिक धिस ऑप्शन ॲट ऑल, बिकॉज L is only one L is present here, but the 2 L's are given here in this word, so this would not be the correct option at all. We are just moving toward second option, FLOWER, flower. It means फूल. लक्षात घ्या, फ्लावर. आता फ्लावर्स मध्ये जे लेटर्स आहेत तेच लेटर्स इथं अवेलेबल आहेत का हे आपल्याला पाहावं लागेल. तर F आहे का? आहे, अवेलेबल आहे. L is also available here. O is also present here. W is also given here. E is also given at the first place, and R is also available here. So our answer may be option number 2, but we have to just check other remaining options too. आता उरलेले ऑप्शन सुद्धा आपल्याला पाहावे लागतील. आता पहा, FELLOW, फेलो. फेलो म्हणजे सहकारी व्यक्ती, त्याच्यामुळे तो फेलो
पण इथं आपण मगाशीच पाहिलंय की डबल एल इज नॉट गिवन हिअर, ओनली वन एल इज गिवन हिअर, सो इट कॅन नॉट बी आवर आन्सर ॲट ऑल. सो नेक्स्ट इज फ्लावर. सम स्पेल और प्रोनाउन्स इट ॲज फ्लोअर. आता याचा उच्चार काही जण फ्लोअर करतात, काही जण याला फ्लावर असा उच्चार करतात. याचा अर्थ आहे पीठ, तर धान्याचं पीठ. तर इथं FLOUR, only 5 letters are given here, or this word has been made up of only 5 letters and 6 letters are given here, so this is going to be the wrong option. So we will have to pick option number second, because only this option is matching to this one. Or when we scramble or unscramble this word or these letters, then we get only one meaningful word, and that is option number second, it's flower. आपल्याला फक्त ऑप्शन नंबर 2 हा एकमेव पर्याय इथं असा दिसतोय की ज्यापासून एक मिनिंगफुल वर्ड तयार होतोय, आणि त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सेकंड, and that is flower. So we are going to move to the new question. It's question number 3. आता पहा की आपल्याला आपली जी व्होकॅब्युलरी आहे ती एनरिच करण्यासाठी काय करावं लागणार आहे की आपलं पाठांतर छान असलं पाहिजे. आपल्याला बऱ्याच शब्दांची माहिती पाहिजे, कारण आपल्याला जर प्रश्नच कळाला नाही तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकाल का? तर नाही, कारण आपल्याला प्रश्नाचा अर्थच माहित नाही तर आपण शोधणार काय? मग मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला फक्त रांगोळ्या काढाव्या लागतील. त्याच्यामुळे अशी आपली अवस्था होऊ नये यासाठी शिक्षकांनी दिलेला होमवर्क आपण वेळच्या वेळी पूर्ण करणं फार आवश्यक आहे. अन्यथा आपली अवस्था पण रांगोळी काढल्यासारखी होण्याशिवाय झाल्याशिवाय राहणार नाही. पहा, क्वेश्चन नंबर 3 इज चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड्स. आता योग्य स्पेलिंग असलेले आपल्याला शब्द निवडायचे आहेत. आपल्याला त्याचं स्पेलिंग त्यासाठी माहित असणं आवश्यक आहे. पहा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा. सब क्वेश्चन इज गिवन हिअर. आता 4 ऑप्शन्स आर अवेलेबल हिअर. You have to just think about it. You have to just give some stress to your mind. डोक्याला थोडासा ताण देण्याची वेळ आलेली आहे, कारण त्याशिवाय आपल्याला हे योग्य उत्तर मिळणार नाही. मग पहा बर की कोणता ऑप्शन आपलं उत्तर असू शकतोय. तर आपल्याला हे दिलेल्या ऑप्शनच्या आधारे आपल्याला असं दिसून येतंय की हा शब्द दुसरा तिसरा कोणताही नाही. तर स्कॉलरशिप मध्ये मेरिट मध्ये येण्यासाठी आपल्याला जी करावी लागते त्याला म्हणायचं कॉम्पिटिशन, आणि तो शब्द कॉम्पिटिशन हाच शब्द इथं आपल्याला देण्यात आलेला आहे. मग कॉम्पिटिशनचा स्पेलिंग काय आहे हे ज्याला माहित आहे त्यालाच हे कळणार आहे. तर मला तुमच्यापैकी कोणी सांगू शकते का विच इज द करेक्ट स्पेलिंग ऑफ कॉम्पिटिशन? स्पर्धा, स्पर्धेचं स्पेलिंग काय आहे? 4 options are available here. You can pick any one of these 4, but you will have to pick the correct one. तुम्हाला फक्त करेक्ट ऑप्शन चूज करावा लागेल. आता पहा, COMPTITION हे करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे का हा? का COMPITITION हा करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे का? का COMPITISION कॉम्पिटिशन हा करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे का? का COMPITISEON हा करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे का? तर थोडासा विचार करा आणि यातलं करेक्ट जे स्पेलिंग आहे ते मला सांगण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याला फक्त जे करेक्ट स्पेलिंग आहे तेच आपल्याला पिक करायचं आहे. तर कॉम्पिटिशनचं जे ओरिजिनल स्पेलिंग आहे किंवा करेक्ट स्पेलिंग आहे ते आहे COMPETITION, and that is option number 1. So you will have to select option number 1. लक्षात घ्या, आपल्याला दिलेले स्पेलिंग्स ह्याच्यामध्ये थोडंसं कुठेतरी आपल्याला फरक डिफरन्स दिसून येतोय, परंतु तो डिफरन्स आपण स्पॉट केला पाहिजे. आपल्याला कळायला पाहिजे की तो डिफरन्स काय आहे. त्यासाठी आपलं स्पेलिंग पाठ असणं आवश्यक आहे. काही स्पेलिंग आपल्याला थोडीशी डिफिकल्ट अवघड येतात. मी मगाशी सांगितलेलं आहे की 30% प्रश्न हे त्याची काठिण्य पातळी अतिशय हाय लेवलची राहते. त्याच्यामुळे आपल्याला ते प्रश्न निवडताना म्हणजे ऑप्शन निवडताना थोडंसं डोक्याला थोडासा ताण द्यावा लागतो. स्ट्रेस दिल्याशिवाय आपल्याला योग्य उत्तर मिळणार नाही. म्हणून आपण थोडंसं वाचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करणं फार आवश्यक आहे. चला पाहूया.
दुसरा शब्द काय आहे बघा. बघा ऑप्शन सब क्वेश्चन नंबर सेकंड. 4 ऑप्शन्स आर ऑल्सो गिवन हिअर. आता पहा की हा शब्द नेमका कोणता आहे. इट इज रिलेटेड टू अवर डेली रुटीन वर्क. आपलं जे डेली रुटीन वर्क चालू आहे म्हणजेच शिक्षण घेणे. वी हॅव टू जस्ट फोकस ऑन एज्युकेशन. हा शब्द एज्युकेशन असा आहे, परंतु विच वन इज करेक्टली स्पेल्ड हिअर. 4 ऑप्शन्स आर गिवन हिअर, बट विच वन इज टू बी पिक्ड अप बाय यू. कोणता आपण पिकअप केला पाहिजे, कोणता आपण रिजेक्ट केला पाहिजे, विच वन इज टू बी डिस्कार्डेड. तर याच्यावरती आपल्याला थोडंसं फोकस करावं लागेल. यू विल हॅव टू जस्ट फोकस युअर माइंड हिअर. 4 ऑप्शन्स आर गिवन हिअर. यू विल हॅव टू चूज द करेक्ट वन. अँड विच वुड बी द करेक्ट वन. हाऊ टू अंडरस्टँड दॅट. कसं समजायचं की तो करेक्ट स्पेल्ड वर्ड हाच आहे. तर त्यासाठी आपल्याला ते स्पेलिंग माहित पाहिजे, पाठ पाहिजे, त्याशिवाय आपल्याला ते कळणार नाही. तर पहा बरं एज्युकेशनचं स्पेलिंग काय आहे नेमकं. कोणी सांगू शकतंय का तुमच्यापैकी. पहा इथं पहा की थोडस डिफरन्स दिलेला आहे प्रत्येक ठिकाणी. आपण कमेंट मध्ये जरी उत्तर दिलं तरी त्या कमेंटची दखल घेतली जाईल. आपल्याला काय करायचं आहे की कमेंट मध्ये ते उत्तर आपण जरी दिलं तरी त्याची दखल घेतली जाईल आणि आपल्याला रिप्लाय पण केला जाईल. You can make a comment about your option. So the correct spelling is none other than option number 1, education, shikshan, and it is given here for pick or choose option number 1. This is education and it means शिक्षण. लक्षात घ्या, आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला इथं फाइंड आउट करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे आणि तो जर इथं अवेलेबल असेल तरच आपल्याला तो सिलेक्ट करता येतो. पण तो सिलेक्ट करण्यापूर्वी आपल्याला तो शब्द काय आहे, त्याचा अर्थ काय आणि त्याचं स्पेलिंग काय हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे. आपण पाहतोय आता सब क्वेश्चन नंबर 3. इट इज ऑल्सो रिलेटेड टू अवर डेली रुटीन वर्क. आता आपलं जे दैनंदिन क्रियाकल्प चालू आहे त्या संदर्भातच हा सुद्धा एक शब्द आहे आणि तो आहे एक्झामिनेशन, म्हणजे आपली परीक्षा. तर सेकंड वर्ड वॉज ऑल्सो रिलेटेड टू एज्युकेशन और इट वॉज एज्युकेशन. इट वॉज ऑल्सो रिलेटेड टू अवर डेली टीचिंग अँड लर्निंग रुटीन वर्क. तर त्याच संदर्भात हा आणखी एक शब्द आहे ज्याचं नाव जो आहे एक्झामिनेशन, म्हणजे परीक्षा. तर आता एक्झामिनेशन हा शब्द कोणता करेक्टली स्पेल्ड केलेला आहे ते पाहणं आवश्यक आहे, कारण इथं 4 शब्द आहेत. 4 वर्ड्स आर गिवन हिअर, बट विच वन इज टू बी पिक्ड अप, विच वन इज टू बी सिलेक्टेड. तर त्यासाठी आपल्याला वी मस्ट बी इन द नॉलेज ऑफ द करेक्ट स्पेलिंग. आपल्याला त्याचं नॉलेज पाहिजे ना. आपल्याला जर माहीतच नसेल तर ते आपण कोणताही अंदाजे आपल्याला काहीतरी गोल रंगवायचा, काहीतरी आपल्याला प्रश्न आलेला आहे तो आपण फेस करतोय आणि काहीतरी रंगवायचा, असं करून चालणार नाही. कारण काही शब्द अतिशय सोपे असतात, काहींचं स्पेलिंग थोडंसं आपल्याला वाटतं की थोडंसं अवघड आहे स्पेलिंग, परंतु आपल्याला जेव्हा एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम फेस करावी लागते, त्यासाठी आपण अपियर होतो, तेव्हा आपल्याला जिद्द पाहिजे आपल्यात किंवा आपली मनाची तयारी पाहिजे आणि तसा अभ्यास पण पाहिजे की आपल्याला ती परीक्षा क्रॅक करता आली पाहिजे. वी मस्ट बी एबल टू क्रॅक दॅट एक्झामिनेशन. लक्षात घ्या, त्यासाठी आपल्याला जी मेहनत घ्यावी लागते ती घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. वी हॅव नो अदर ऑप्शन लेफ्ट विथ अस अदर दॅन स्टडिंग और जस्ट बीइंग प्रॉम्प्ट अबाउट एव्हरीथिंग that's given in your textbook or that would be a part of your examination. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की आपल्याला फक्त इथं फोकस करावं लागणार आहे, त्याशिवाय आपल्याला योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येणार नाही. त्यासाठी पहा की ऑप्शन 4 देण्यात आलेले आहेत. एक्झामिनेशन, फक्त थोडासा यात फरक आपल्याला जाणवेल, डिफरन्स थोडासा आहे, पण आपल्याला योग्य आन्सर फाइंड आउट करायचा आहे. मग कोणतं असू शकतंय पहा. एक्झामिनेशनचं हे स्पेलिंग असू शकतंय का ऑप्शन 1, ऑप्शन ए असू शकतोय का, तर नाही असणार कारण ते स्पेलिंग वेगळं आहे. एक्झामिनेशन ऑप्शन सी असेल का,
तर हे पण असू शकणार नाही. ऑप्शन नंबर 4 डी असेल का? तर एक्झामिनेशन, ते एक्झामिनेशन होतच नाही, त्याच्यामुळे तो सुद्धा नाही. म्हणून इथं करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे एक्झामिनेशन, तो आहे ऑप्शन नंबर बी. तर EXAMINATION, दिस इज करेक्टली स्पेल्ड वर्ड आणि विच इज अँड दॅट इज ऑप्शन नंबर बी. तर आपल्याला तो सिलेक्ट करावा लागेल. अदरवाइज यू विल नॉट गेट एनी मार्क्स, यू विल गेट 0 मार्क फॉर धिस क्वेश्चन. पहा, आपल्याला सर्व प्रकारे तयारी करणं आवश्यक आहे. आपल्याला थोडंसं डेली थोडंसं कॉन्व्हर्सेशन आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्याला जे कॉन्व्हर्सेशन आहे त्यामध्ये पार्टिसिपेट करता आलं पाहिजे. एखादं मोडकं तोडकं तरी वाक्य आपल्याला सांगता आलं पाहिजे. अन्यथा आपल्याला मग ही परीक्षा हा विषय अतिशय अवघड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून थोडंसं जेव्हा आपले विषय शिक्षक असतात, ते अध्यापन क्रिया चालू असते आपल्या वर्गात, तेव्हा थोडंसं आपण पार्टिसिपेट होणं आवश्यक आहे. त्याचा ऍक्टिव्हली आपण पार्ट बनणं सुद्धा आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला म्हणजे त्याचं नॉलेज मिळणार नाही. आणि विद्यार्थ्यांनो, इंग्रजी हा फार महत्वाचा एक विषय आहे, की ज्याला आता पूर्ण आपण जरी संगणकीय प्रणाली पाहिली, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही गेलात तर इंग्लिशचं नॉलेज असणं आपल्याला फार आवश्यक आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, थोडंसं फोकस केला पाहिजे आणि इंग्लिशचं जे व्होकॅब्युलरी आहे ती आपली एनरिच करण्यासाठी आपण प्रयत्नशील असणं आवश्यक आहे. त्यासाठी डेली कमीत कमी 5 शब्द तरी आपले तोंडपाठ असणं आवश्यक आहे. ते 5 शब्द वापरून आपण काही वाक्य मोडकी तोडकी का होईना ती वाक्य बनवायला शिकलं पाहिजे. त्याशिवाय ह्या गोष्टी शक्य होणार नाहीत. पहा, सब क्वेश्चन नंबर 4. आता उपप्रश्न आहे 4था. 4 ऑप्शन्स आहेत. तर आपल्याला इथं योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यासाठी आपल्याला फक्त लक्ष कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आपल्याला इथं. पहा, इथं आहे डेस्टिनेशन. आता डेस्टिनेशन हा शब्द आपण पहिल्यांदा आपल्याला माहित तरी पाहिजे, हे डेस्टिनेशन नेमकं काय आहे. त्यासाठी तो वाचन तरी आपल्याला आलं पाहिजे, की बाबा हे काय आहे नेमकं, डेस्टिनेशन म्हणजे काय असतं. तर एक आपलं जे ध्येय आहे, त्याचा जो अंतिम टप्पा आहे, त्याला म्हणायचं डेस्टिनेशन. तो आपल्याला आपण परस्यू करत करत आपण एक गोल सेट करतो आणि ते परस्यू करतो आणि आपल्याला ते अचीव करायचे. तर ते अचीव करताना आपल्याला जे गोल आहे आपलं, त्याचा अंतिम टप्पा म्हणजेच आपलं ते फायनल डेस्टिनेशन असणार आहे. तर ते आपल्याला अचीव करायचं आहे. तर डेस्टिनेशन म्हणजे आताच मी सांगितलं, की आपला जो प्रवास आहे त्याचा तो अंतिम टप्पा आहे. एखादी गोष्ट प्राप्त करण्याचा अंतिम टप्पा त्याला म्हणायचं डेस्टिनेशन. मग आता डेस्टिनेशनचं योग्य स्पेलिंग पाठ करण्यासाठी आपल्याला थोडंसं वाचन वाढवण्याची आवश्यकता आहे. कारण वाचन असल्याशिवाय आपल्याला हे कळणार नाही हे काय आहे. जर आपल्याला तो शब्दच माहित नाही, आपल्याला शब्दाचा परिचित असेल, तर मग आपण काय करणार, आपण ऑप्शन तरी काय निवडायचा. तर पहा, इथं काय दिसतंय बघा, DESTINASION. ऑप्शन नंबर बी इज DESTINATION. Option C is DESTINASSION. Option 4 is DESTINASSION. Which one is to be सिलेक्टेड बाय यू. आता कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे पहा आता, की यातमध्ये थोडासा एक स्लाइट डिफरन्स तुम्हाला इथं अवेलेबल आहे. स्लाइट थोडासा एक डिफरन्स आहे. तर त्या डिफरन्सवरती आपण फोकस करायचा आहे, की नेमकं काय असू शकतंय. त्यासाठी आपल्याला शब्दच पाठ असणं आवश्यक आहे. तर याचं बरोबर करेक्टली स्पेल्ड वर्ड काय असणार आहे, की डेस्टिनेशन. DESTINATION. ऑप्शन नंबर बी विल बी सिलेक्टेड बाय मी ॲज अ स्टुडंट. विद्यार्थी म्हणून मी हा सिलेक्ट केला असता. आणि तुम्ही कोणता सिलेक्ट केला असता, तर तुम्हाला 4 ऑप्शन्स आर अवेलेबल फॉर यू. यू कॅन चूज एनी वन ऑफ these 4 ऑप्शन्स, बट you must choose the correct one. If you have to get 2 marks, then you will have to choose the correct option. Otherwise, you will not get any marks at all. So my option will be, my answer will be option number 2 or option number B. What would be your option? तुमचं ऑप्शन काय आहे मग ते तुम्ही कॉमेंट मध्ये सांगितलं तरी चालेल. पहा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. सब क्वेश्चन नंबर 5. पहा, इथे देखील 4 शब्द देण्यात आलेले आहेत. आता हे 4 शब्द वाचा
हे नेमकं काय आहे ते पहा. कमीत कमी हे मराठीत तरी आपल्याला कमीत कमी तो शब्द तरी काय आहे हे तरी आपल्याला उमगलं पाहिजे की तो शब्द काय आहे नेमका. तर पहा, थोडासा विचार केल्यानंतर पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येईल की हा शब्द असणार आहे कमिशन. पण कमिशन शब्द कसा लिहितात, त्याचं स्पेलिंग काय आहे हे माहित असणं आवश्यक आहे आपल्याला. काय असू शकते सांगा बरं? कमिशन कशा प्रकारे आपण तो करेक्टली स्पेल्ड करू शकतोय? पहा, यू कॅन थिंक अबाउट इट, पुट युअर माइंड टू इट. देन आपल्याला थोडासा विचार करण्याची आवश्यकता आहे. यू हॅव टू जस्ट कॉन्सन्ट्रेट युअर माइंड हिअर on the screen. 4 options are given here. Which would be the correct one? Which is to be selected? Which is to be discarded? There is the slightest difference between two options. पहा, थोडासा विचार करण्याची आवश्यकता आहे. Otherwise you will not get the correct answer at all. तर आपण जर पाहिलं तर बघा की जवळपास बऱ्यापैकी थोडंसं स्लाइटेस्ट डिफरन्स आहे, परंतु इथं थोडासा जास्त डिफरन्स दिसून येतोय इतरांपेक्षा. परंतु करेक्टली स्पेल्ड वर्ड शोधण्यासाठी थोडीशी माहिती पण असणं आवश्यक आहे. तर सांगू शकते का कोणी? यू कॅन जस्ट टाईप इन कॉमेंट्स और कॉमेंट सेक्शन. यू विल गेट द रिप्लाय फ्रॉम अस. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, COMMISSION. लक्षात घ्या. तर काही जे कमिटी म्हणा, कमिशन म्हणा, कॅसेट म्हणा, असे जे शब्द आहेत, हे शब्दांचं स्पेलिंग थोडंसं पाठ करणं आवश्यक आहे. कारण तिथं पहा की दोन शब्दांना डबल येतात. कॅसेट म्हणा, कमिशन म्हणा, कमिटी म्हणा. तर ते अशा शब्दांचं थोडंसं वाचन करणं आवश्यक आहे. ते शब्द त्याचं स्पेलिंग पाठ असणं आवश्यक आहे. कारण तिथं थोडंसं आपल्याला कन्फ्युजन होतं आणि कन्फ्युजन झालं तर काय होईल माहिती आहे का, की आपल्याला योग्य शब्द किंवा योग्य उत्तर आपल्याला मिळणार नाही. म्हणून आपल्याला कन्फ्युजन होऊ नये यासाठी ते स्पेलिंग पाठ असणं फार आवश्यक आहे. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, कमिशन, COMMISSION. लक्षात घ्या, आपल्याला A to Z जे अल्फाबेट्स आहेत त्यांचं जे प्रोनाउन्सिएशन आहे, उच्चार आहेत, ते व्यवस्थित करता आलं पाहिजे. आता काही जण उच्चार कसाही करतात बघा. एस, आता त्याचा उच्चार काही जण यस करतात, यस. तर ते एडक्याचा ए आहे, तो त्याचा तसा उच्चार आहे त्याचा. परत एस पहा किंवा एन पहा, तर यांचा उच्चार कसा येतो त्या पद्धतीने आपण, किंवा एम पहा, एम. काही जण यम म्हणतात, यम. तर त्याचा उच्चार सुद्धा त्या पद्धतीने आपण करायला शिकलं पाहिजे की ए एडक्याचा आहे ना, ते सुरुवातीला इथं आहे एम, एस, एन. तर या पद्धतीने आपल्याला त्या अक्षरांचा किंवा लेटरचा उच्चार, प्रोनाउन्सिएशन आपल्याला करता आलंच पाहिजे. आता पहा, मेन क्वेश्चन इथं दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 4. आपण सुरुवातीला फक्त हा प्रश्न वाचूया. क्वेश्चन नंबर 4, चूज द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द वर्ड्स और मेक द मिनिंगफुल वर्ड्स. आपल्याला पहा, इथं वर्ड्स आहे, याचा अर्थ की तिथं आणखी काही प्रश्न असले पाहिजेत. कारण फक्त तिथं वर्ड असता सिंग्युलर, तर मग ओळखायचं की ह्या प्रश्नामध्ये फक्त एकच उपप्रश्न आहे, किंवा खाली फक्त आपल्याला एकच ऑप्शन म्हणजे एकच उपप्रश्न दिसणार आहे. पण वर्ड्स आहेत म्हणजे इथं अनेक उपप्रश्न असणार आहेत. पहा, चूज द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द वर्ड्स और मेक द मिनिंगफुल वर्ड्स. आपल्याला शब्द पूर्ण करायचा आहे, म्हणजे एखादं लेटर त्यामध्ये आपल्याला दिलं नसणार आहे, पण तो शब्द आपल्याला ओळखायचा की नेमकं काय असू शकतंय. ते आपण ऑप्शनच्या सहाय्याने तिथं जायचं आहे की ऑप्शन आणि तो शब्द यांचा मेळ घालायला आपण शिकलं पाहिजे. आणि तो मेळ घालूनच आपल्याला अशा प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. तर पहिलाच प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न दिलेला आहे बघा. थोडस इथं कॉन्सन्ट्रेट करा माइंड. पहा, 4 ऑप्शन्स आर गिवन हिअर. सब क्वेश्चन नंबर ए, टी. इथं पहा आपल्याला स्पेस दिलेला आहे, किंवा आपल्याला तिथं ऑप्शन मधून एखादं लेटर जे तिथं बसतंय किंवा तिथं सूट होतंय ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. पण फक्त लेटर सिलेक्ट करायचं नाही आपल्याला, तर तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे ज्यामध्ये हे तीनही क्रमाने आपल्याला वापरता येणार आहेत.
मग आता हा शब्द कोणता असणार आहे, थोडासा विचार करा, डोक्याला थोडासा ताण द्या आणि कोणता ऑप्शन इथं सुटेबल आहे तो पण आपल्याला पाहायचा आहे. थोडस लक्ष देणं आवश्यक आहे. बघा, आपण इथं कोणता ऑप्शन इथं सिलेक्ट करू शकतो. शब्द तरी कळाला का तुम्हाला, हा शब्द आहे तरी काय. थोडा डोक्याला ताण द्या आणि थोडस विचार करा की हा शब्द कोणता असू शकतोय. मला वाटतं काही विद्यार्थ्यांना ऑलरेडी कळालेला आहे की हा शब्द आहे तरी काय. कळालं? तर हा शब्द असणार आहे टेलिफोन. मग आता टेलिफोन हा शब्द आहे, हे एकतर आपण ऑप्शनच्या सहाय्याने इथं वापरून आपल्याला कळू शकतं, किंवा जर तो शब्द आपल्याला नवीन वाटला, तुम्हाला दोन ऑप्शन असतात की तो शब्द नवीन वाटला तर हे फक्त सगळे ऑप्शन तिथं वापरून पाहायचं की योग्य शब्द बनतोय का, किंवा काही जणांना फक्त पाहता क्षणी कळतं की हा शब्द हा आहे आणि कोणते लेटर मिसिंग आहेत हे सुद्धा आपल्याला ऑप्शन मधून सिलेक्ट करावं लागतं, किंवा आपल्याला थोडंसं तिथं टॅली करावं लागतं. सुटेबल जे लेटर्स आहेत ते आहेत का ते आपल्याला थोडंसं सिलेक्ट करावं लागतं, पण त्यासाठी ते स्पेलिंग आपल्याला येणं आवश्यक आहे. पहा, टेलिफोन येण्यासाठी टेलिफोनचं स्पेलिंग आपल्याला येणं आवश्यक आहे. मग टेलिफोनचं स्पेलिंग काय आहे, व्हॉट इज द करेक्ट स्पेलिंग ऑफ टेलिफोन, तर TELEPHONE हे आहे टेलिफोनचं स्पेलिंग. मग मिसिंग लेटर्स कोणकोणते आहेत पहा. आपल्याला काय करायचं आहे की त्यांचा जो क्रम आहे ते अनुक्रमे आपल्याला ते 3 लेटर्स पाहिजेत. ते सिरियली आपल्याला ते ज्या ऑप्शन मध्ये अवेलेबल असतील तो ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. तर इथं ई आणि इथं ओ. पहा, TELE टेले, PHONE टेलिफोन, म्हणजे EEO हा ऑप्शन जिथे ज्या ऑप्शन मध्ये हे लेटर्स क्रमाने असतील सिरियली, तो ऑप्शन आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. EEO अवेलेबल आहे का इथं, इट इज नॉट अवेलेबल हिअर, इट्स नॉट अवेलेबल हिअर टू, इट्स नॉट अवेलेबल हिअर, इट इज अवेलेबल हिअर इन ऑप्शन नंबर 3. फक्त तिसऱ्या ऑप्शन मध्ये ते लेटर्स अवेलेबल आहेत, ते पण सिरियली अवेलेबल आहेत, म्हणून वी विल हॅव टू चूज ऑप्शन नंबर 3 and it would be the correct option if we choose it. then पहा, आपल्याला ऑप्शन नंबर 3 अवेलेबल आहे आणि त्यामध्येच ते लेटर्स आहेत जे आपल्याला सिरियली इथं मांडावे लागतील किंवा जे इथं ठेवावे लागतील आणि त्याच्यानंतरच तो टेलिफोन हा शब्द पूर्ण होणार आहे. म्हणून द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 3 EEO. ओके, सो दिस वुड बी द करेक्ट चॉईस. After that, we are just moving toward question number सब क्वेश्चन नंबर बी. आता उपप्रश्न आहे बी. आता पहा, काही जणांना लगेच कळालं असेल की अशा प्रकारचं स्पेलिंग कोणत्या शब्दासाठी आपण लिहितो, म्हणजे या स्पेलिंगच्या सहाय्याने कोणता शब्द तयार होतो हे लगेच कळालं असेल काही विद्यार्थ्यांना. पहा बर, कोणता शब्द आहे, तर हा शब्द किंवा हे जे ऑब्जेक्ट आहे, डिव्हाइस आहे, किंवा हे एक व्हेइकल आहे की जे पाहण्यासाठी मुलं पहा शाळेतून पहा घरातून पहा पळत पळत धावत बाहेर येतात. आणि हे जे व्हेइकल आहे ते कसं आहे, हे हे हवेमध्ये उडणारं एक व्हेइकल आहे ज्याला आपण विमान म्हणतो आणि ज्यासाठी इंग्लिश शब्द आहे एरोप्लेन. पहा, आता एरोप्लेनचं स्पेलिंग आपल्याला सर्वात प्रथम माहित असणं आवश्यक आहे. तर ते एरोप्लेनचं स्पेलिंग करेक्ट स्पेलिंग काय आहे हे कोणी सांगू शकतंय का. आता कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही जरी ते स्पेलिंग इथं प्रश्न क्रमांक किंवा उपप्रश्न क्रमांक आणि ते स्पेलिंग इथं लिहिलं किंवा पूर्ण स्पेलिंग लिहिलं तरी आपल्याला कळेल की कोणत्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांचं स्पेलिंग पाठ आहे. कारण स्पेलिंग पाठ असल्याशिवाय तरी आपल्याला करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करता येणार नाही. सांगू शकताय का कोण की या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन कोणता आहे, योग्य पर्याय कोणता आहे. अवेलेबल तरी आहे का, पहिल्यांदा ते पहा. if the option is not available here, then that would be a greater problem for us. तर अवेलेबल नसेल तर मग एक मोठी समस्या होणार आहे. पण अवेलेबल तरी आहे का, स्पेलिंग तरी आपलं पाठ आहे का. नाहीतर तुम्हाला स्पेलिंग पण पाठ नसायचं, तुम्ही म्हणायचं ऑप्शन पण अवेलेबल नाही, पण पहिल्यांदा स्पेलिंगच पाठ नाही आपलं.
पण स्पेलिंग पार्ट असेल तर आपल्याला ऑप्शन लगेच कळणार आहे. तर एरोप्लेनचं स्पेलिंग काय असणार आहे? AEROPLANE. म्हणजे मिसिंग लेटर्स काय आहेत? ई आणि पी. मग इथं ई आणि पी अवेलेबल आहे का कुठं? पहा, इथं पी आणि ई हे सिरियली असं दिलेलं आहे आपल्याला, परंतु आपल्याला पी आणि ई नको आहे. आपल्याला ई आणि पी अवेलेबल आहेत का ते पाहायचंय. तो ऑप्शन आहे का? कारण आपल्याला इथं पी घेतलं तर शब्दच चेंज होणार आहे. म्हणून आपल्याला ऑप्शन असा पाहिजे की ज्यामध्ये सिरियली काय पाहिजेत की ई आणि पी हे दोनच लेटर्स आपल्याला पाहिजेत. आणि ई आणि पी आहे का? इथं पी आणि ई आहे. त्यामुळे हा ऑप्शन रॉंग असणार आहे. आणि yes, this option must be discarded by you. Option number third is EE. You should not think about this option seriously at all. And option number 4 is the correct option because it is uh, E and P. So you will have to choose option number 4 and it will be the correct option and you will get 100% marks for this question if you select option number 4 only and only then. So my option will be option number 4 EP. So it would be a suitable option for this word because we are going to make meaningful words. We have to just choose the missing letters from the options and option 4 is the correct option according to me. Now we are just moving toward question number sub question number C. It's AL dot HA dot ET. Now what would be that word? What would be the missing letters? Which option to be selected by us? थोडासा विचार करा कोणता ऑप्शन